नमस्कार. वृत्तम मराठी दिनविशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज 22 ऑक्टोबर आणि या भागात जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या देशातल्या आणि जगातल्या काही ठळक घडामोडी. भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं पहिलं युद्ध 22 ऑक्टोबर 1947 रोजी सुरू झालं. त्यालाच पहिलं काश्मीर युद्ध असंही म्हटलं जातं. भारताच्या स्वातंत्र्यानंतर 2 महिन्यांनी जम्मू आणि काश्मीर भारतात विलिनीकरणाच्या वाटाघाटी दरम्यान पाकिस्तानातील आदिवासींनी जम्मू काश्मीर या संस्थानावर हल्ला केला होता. या हल्ल्यात संस्थानाचा काही भाग पाकिस्तानमध्ये गेला तर उर्वरित भारताकडे राहिला. या युद्धादरम्यान 26 ऑक्टोबर 1947 रोजी जम्मू काश्मीरचे महाराज हरी सिंग यांनी अकॉर्ड ऑफ ॲक्सेशनवर स्वाक्षरी केली आणि त्याच्या एक दिवसानंतर भारतीय सैन्याच्या पहिल्या शीख रेजिमेंटचे सैनिक श्रीनगरच्या जुन्या एअरफील्डवर पोहोचले, ज्याला बडगाम एअरफील्ड म्हणून ओळखलं जातं. या युद्धाचा परिणाम अनिर्णित होता. तथापि बहुतांश लोकांचा असा विश्वास आहे की भारताने हे युद्ध जिंकलं, कारण काश्मीर खोरं, जम्मू आणि लडाखसह 2/3 काश्मीर भारताने राखलं होतं. यानंतर जम्मू काश्मीर भारतामध्ये विलीन झालं. या युद्धाबद्दलचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतही मांडण्यात आला होता. युद्धबंदी रेषेची आखणी करण्यात आली, ज्याला नियंत्रण रेषा अर्थात LOC म्हणलं जातं. 1947 युद्धात भारतातले जवळपास 1104 लोक मारले गेले तर 3154 जखमी झाले. त्याच वेळेस पाकिस्तानचे मात्र 6000 लोक मारले गेले तर 14000 जखमी झाले. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये 1948, 1965, 1971 आणि 1999 अशी 4 युद्ध झाली आहेत. राजसिंह पहिले हे 22 ऑक्टोबर 1980 रोजी मरण पावले होते. महाराणा रणसिंग पहिले हे मेवाडच्या सिसोदिया घराण्याचे शासक होते. महाराणा जगतसिंग प्रथम हे त्यांचे वडील होत. राजसिंह यांचा जन्म 24 ऑक्टोबर 1629 रोजी राजनगर इथे झाला. 1652 मध्ये ते मेवाडच्या गादीवर बसले आणि 1680 पर्यंत त्यांनी राज्य केलं. ते मुघल सम्राट शहाजहान आणि औरंगजेब यांचे समकालीन होते, मात्र ते त्यांच्या अदम्य शौर्यासाठी स्मरणात राहिले. औरंगजेब जेव्हा आपली कट्टरवादी धोरणं हिंदूंवरती लादत होता, तेव्हा महाराणा राजसिंग यांनी त्याच्या भाषेत त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. जेव्हा औरंगजेबाने हिंदूंवर जिझिया कर लादला आणि मंदिर पाडण्याचे आदेश दिले, तेव्हा महाराणा राजसिंग यांनी धैर्याने प्रतिकार केला. त्यांनी मुघलांच्या विरोधात गनिमी युद्धाची रणनीती अवलंबली. तसंच मेवाडचं स्वातंत्र्य राखण्यासाठी अनेक लष्करी मोहिमांचं नेतृत्व केलं. यामुळे औरंगजेब संतप्त झाला आणि त्याने मेवाडवर हल्ला केला. परंतु महाराणांच्या रणनीतीमुळे मुघलांचंच मोठं नुकसान झालं. महाराणा राजसिंह यांचं धैर्य, मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी त्यांचं समर्पण आणि त्यांचा पराक्रम हे राजस्थानच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय म्हणून आजही स्मरणात आहेत. 22 ऑक्टोबर 1900 रोजी प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक अशफाक उल्ला खान यांचा शहाजहानपूर येथे जन्म झाला. 25 वर्षाच्या अशफाक यांनी आपल्या क्रांतिकारक मित्रांसह ब्रिटिश सरकारच्या नाकाखालून सरकारी खजिना लुटला होता आणि ज्यामुळे संपूर्ण ब्रिटिश सरकार हादरून गेलं होतं. ही घटना काकोरी रेल्वे कट म्हणून ओळखली जाते. या घटनेनंतर ब्रिटिश सरकारने सर्व क्रांतिकारकांना एक एक करत अटक करण्यास सुरुवात केली. मात्र चंद्रशेखर आझाद आणि अशफाक उल्ला खान यांना पोलीस पकडू शकले नाहीत. त्यानंतर 26 सप्टेंबर 1925 रोजी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या एकूण 40 क्रांतिकारकांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर देशद्रोह, सशस्त्र युद्ध पुकारणं, सरकारी खजिना लुटणं आणि प्रवाशांच्या हत्येचा खटला चालवण्यात आला. 19 डिसेंबर 1927 रोजी फैजाबादमध्ये या सर्व क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली, तर इतर 16 क्रांतिकारकांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. 22 ऑक्टोबर 2008 रोजी भारताची पहिली मानवविरहित चंद्र मोहीम अर्थात चांद्रयान 1 ही आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आली होती. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 2003 रोजी चांद्रयान मोहिमेची घोषणा केली होती. त्यानंतर 15 ऑगस्ट 2003 रोजी भारताने चांद्रयान कार्यक्रम सुरू केला आणि 2003 मध्ये भारत सरकारने इस्रोच्या चांद्रयान 1 ला मान्यता दिली. जवळपास 5 वर्षांनंतर भारताने 22 ऑक्टोबर 2008 रोजी चांद्रयान मोहीम प्रक्षेपित केली. तोपर्यंत अमेरिका, रशिया, युरोप आणि जपान या इतर 4 देशांनी चंद्रावर मोहिमा पाठवल्या होत्या. असं करणारा भारत हा 5वा देश ठरला. चांद्रयान 1 हे 14 नोव्हेंबर 2008 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ क्रॅश झालं, परंतु तोपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचे रेणू असल्याची पुष्टी झालेली होती. 22 ऑक्टोबर 1963 रोजी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी भाकरा नांगल धरण राष्ट्राला समर्पित केलं. देशातलं 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं धरण असल्यासोबतच हे आशियातलंही 2ऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं धरण आहे. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातल्या सतलज नदीवर हे धरण बांधण्यात आले. त्याचं बांधकाम 1948 रोजी सुरू झालं तर 1963 मध्ये ते पूर्ण झालं. हे धरण अमेरिकन स्लोकम धरण बांधकाम तज्ञांच्या देखरेखीखाली बांधण्यात आलंय. गोविंद सागर याही नावाने त्याला ओळखलं जातं. हे धरण 255.55 मीटर उंच असून त्याची 9.34 अब्ज घनमीटर एवढी पाण्याची क्षमता आहे.
भाकरा नांगल धरणाचा मुख्य उद्देश सिंचन आणि वीज निर्मिती हा होता. पंजाब, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थान राज्यांना या धरणाचा फायदा होतो. या धरणातून सुमारे 250 लहान मोठ्या शहरांना वीज आणि सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो. तर त्याची एकूण जलविद्युत निर्मिती क्षमता 1325 मेगावॅट एवढी आहे. तर हे होते आजचे अर्थात 22 ऑक्टोबरचे दिनविशेष. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे या व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा आणि आमच्या YouTube चॅनललाही सबस्क्राईब करा.